आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय चाललंय अरविंद? कसला विचार करतोयस? आज माझ्या मनातलं तुझ्याशिवाय मी कोणाजवळ बोलू शकणार आहे सांग बरं? आई, यशोधरेवर यापूर्वीही विश्वास नव्हता आणि आताही. तिने जे काही सांगितलंय ना ते मला पटतच नाहीये. मला सारखं असं वाटतं की या मागे तिचं काहीतरी कटकार असताना. म्हणजे बघा ना की आराध्यासाठी सेम दिसणारी ही तारा ही आताच सापडावी आणि तीही यशोधरेला. काहीतरी यशोधरेचं प्लॅनिंग आहे. म्हणजे कुणाची तरी प्लास्टिक सर्जरी करून ती आपल्या समोर कुणालाही उभं करू शकते. किंवा असंही असू शकतं की यशोधरेने आराध्याला कुठेतरी लपवून ठेवलंय आणि आता श्रेयसची तब्येत बिघडली म्हणून ती आराध्याला आपल्या समोर उभी करते. मला ना काही सुचत नाहीये. विचार करून करून ना डोकं दुखायला लागले आता. अरे काय बोलतोयस अरविंद तू हे? आराध्याला यशोधरा कसं आणि कुठे लपवून ठेवणार? आराध्याचा मृत्यू तू तुझ्या डोळ्यांनी बघितलायस आणि तरी तू असं बोलतोयस? आई, यशोधरा काहीही करू शकते. मला मान्य आहे, यशोधरा काहीही करू शकते. यशोधरा काही करू शकते, मग ती बदलूही शकते ना. आज मला तिच्या डोळ्यात एका आईच्या हतबल मायेशिवाय दुसरं काहीही दिसत नाहीये रे. हे बघ, जर या सगळ्यामुळे श्रेयसला बरं वाटणार असेल असं जर यशोधरेला वाटत असेल ना तर आपण तिला मदत करायलाच हवी. नाही, तिच्यासाठी नाही, निदान श्रेयससाठी तरी. त्याचं भलं व्हावं, त्याला बरं वाटावं म्हणून तरी आपण तिला मदत करायला हवी. आपल्या घरात आपल्या आयुष्यात काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. आपलं लग्न ठरलंय आणि त्यात ती शनाया आपल्या घरात येऊन राहत होती. तिला असं वाटत होतं आमचं लग्न होणार आहे. आणि मामांचं काय वेगळं? वहिनीसारखी हुबेहूब दिसणारी मुलगी घरात आणण्यासाठी सगळ्यांना कन्व्हिन्स करतायत, आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून. पण श्रावणी, काहीही झालं तरी मी यावेळी आपलं लग्न मोडू देणार नाही. झालं तर मग तुझा निश्चय झालाय ना, मग आता प्लीज शांत हो. आणि जी ती ताईसारखी दिसणारी मुलगी घेणार आहे, जर भाऊजींना पण असं वाटतंय की ती ताई आहे तर कदाचित तिच्यामुळे श्रेयस भाऊजी बरे होतील आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे की नाही? आता आम्ही सगळं खरं सांगितलंय, त्यामुळे काही काळ का होईना पण मोनिशा प्रकरण सगळ्यांपासून दूर ठेवता येईल. मोनिशा नाही, तिला आमच्या कुटुंबापासून लांब ठेवायलाच हवं. कारण तिने जर येऊन सत्य सांगितलं तर आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ.